तुमचे स्वागत आहे. तुम्ही युक्रेनमध्ये कधी गेलात? आम्ही युक्रेनमध्ये बरोबर 10 तारखेला आम्ही पोहोचलो. म्हणजे आमचा प्रवास हा 7 डिसेंबर 2021 ला सुरू झाला. आम्ही तिथे बरोबर हॉस्टेलला रात्री 11:30 वाजता 10 डिसेंबर 2021च्या दरम्यान पोहोचलो आम्ही. तुम्हाला डॉक्टर व्हायचे काय वाटले? माझं खूप माझं म्हणजे मी सांगतो तर 4थीपासून असं प्रत्येकाचं लहान मुलांचं चेंज होत राहतं. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी बघतो, त्याला इंटरेस्टिंग वाटतं. पण 4थीपासून माझं एकच होतं, त्यांना मी माझे जे आजोबा आहेत त्यांना एकदा बोलताना ऐकलं होतं किंवा इतर लोकांकडनं मी एकदा डॉक्टरांना बघितलं. डॉक्टर अनिल पाटील म्हणून डॉक्टर आहेत रत्नागिरीचे आणि डॉक्टर S.S. देशपांडे म्हणून आहेत पुण्यात. त्यांना मी एकदा बोलताना पाहिलं होतं. त्यांना जो मान दिला जातो किंवा त्यांचं ते कसं वागलं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, म्हणजे डॉक्टर म्हणून ते कुठल्या मोठ्या स्तराला पोहोचले, ते बघून मला एक वेळ असं झालं होतं की नाही, हा मला आवडतो. आणि हळूहळू बायोलॉजी सब्जेक्ट जेव्हा इंट्रोड्यूस झाला मला, तेव्हा असं झालं की नाही, हा सब्जेक्ट माझ्यासाठी आहे, हा मी सब्जेक्ट पुढे घेऊन मला याच्यामध्ये काहीतरी करायचं. हॅलो एव्हरीवन. बेसिकली माझं डॉक्टर व्हायचं स्वप्न हे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडपासून स्टार्ट होतं. माझी फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण बिझनेसमॅनची आहे. म्हणजे माझे डॅड बिझनेसमॅन आहेत, माझे अंकल बिझनेसमॅन आहेत, म्हणजे इव्हन माझे ग्रँड पेरेंट्स बिझनेसमॅन आहेत. सो मला एक फील्ड चेंज करायचं होतं आणि मला मेडिकल फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता. सो जसं जसं तो म्हटलं की बायोलॉजी इंट्रोड्यूस झालं, तसं तसं एक ते वेगळं जेव्हा तुम्हाला एक वन ऑफ देअर डॉटर्स किंवा ग्रँड डॉटर्स किंवा ग्रँडसन डॉक्टर बनावं. सो मी त्यांचं एक स्वप्न पूर्ण करते आणि माझी खूप इच्छा आहे की मी डॉक्टर बनावं. सो दॅट्स इट. थँक्यू. आपल्या देशातील शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या देशातलं जे आता MBBSचं फील्ड आहे त्याच्याबद्दल मी सांगू शकतो की सर्वात उत्कृष्ट जगात 3ऱ्या ते 4थ्या नंबरला आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात. MBBSच्या किंवा BDS म्हणा ह्या ह्याच्यामध्ये. कारण आपल्याकडे जी प्रकारची प्रॅक्टिस मिळाली जाते, आपला अभ्यास हा थिअरिटिकल अभ्यास हा फक्त 3ऱ्या वर्षापर्यंत असतो किंवा 4थ्या वर्षापर्यंत. पुढचे जे 1.5 वर्ष असतात ही तुम्हाला डॉक्टरांच्या सिनियर डॉक्टरांबरोबर राहून तुम्हाला काम करावं लागतं लोकांसाठी किंवा त्याच्यातनं शिकायला लागतं. आणि गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजचं म्हटलं तर प्रायव्हेट कॉलेजचा एवढाच तोटा आहे की प्रायव्हेट कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर खूप प्रचंड महाग आहे. आणि प्रचंड महाग म्हणजे जवळजवळ आता मी माहिती काढली नसेल, जेव्हा मी ॲडमिशन घेण्यासाठी माहिती काढत होतं तेव्हा मला जवळजवळ 2.25 करोडपर्यंत जात होतं. आणि एवढं घरातल्यांना त्रास देऊन शक्य नव्हतं मला. म्हणून जेव्हा मी माहिती काढली बाहेरच्या कंट्रीजची, तेव्हा युक्रेन हे देश मला सर्वप्रथम मिळालं की ह्याच्यामध्ये मेडिसिन म्हणजे MBBS याचा स्टडी खूप चांगला घेतला जातो आणि तिथे फी स्ट्रक्चर्स पण कमी आहे. फी स्ट्रक्चर आणि एज्युकेशन लोन होतं. आपल्या इकडे प्रायव्हेट कॉलेजेसना एज्युकेशन लोनला खूप प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिथे मला एज्युकेशन लोन व्यवस्थित मिळालं. पूर्ण स्टडी चांगला आहे, वर्ल्ड वाईड रिकॉग्निशन आहे. युरोपमध्ये कुठेही, युरोप खंडात कुठेही आम्ही प्रॅक्टिस करू शकतो त्या कॉलेजमधून. आणि प्लस इंडियामध्ये इंडिया MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ह्याचं मान्यता असल्यामुळे तिथे आम्हाला जाणं खूप बेस्ट वाटलं. त्याच्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटला आमचं न लागल्यामुळे आम्ही त्या साईडला गेलो. युद्ध सुरू झाल्यानंतर तुम्हाला मृत्यूची भीती नाही वाटली? मृत्यूची भीती ज्या दिवशी आम्ही 4:45ला 24 फेब्रुवारी जेव्हा सकाळी मी 4:45ला उठलो पहिल्या बॉम्बस्फोटने, नंतर दुसरा बॉम्बस्फोट होता, हा तीव्र होता, म्हणजे खूप जास्त होता की माझा बेड एका याच्यावरनं असा झाला होता पूर्ण. आणि तो 21 किलोमीटर लांब होता, तरी सुद्धा हे झालं होतं. रोज अशीच भीती होती की कधी हॉस्टेलवरती पडेल. आणि आमचे बंकर असे होते की एकदा का वरचं इमारत कोसळली की आम्हाला बाहेर पडता येणार नाही असे होते. त्याच्यामुळे एकतर बॉम्ब पडेल किंवा नाही पडेल हेच दोनच आमच्याकडे ऑप्शन होते. त्यामुळे लकीली आमच्या ते कुठे बॉम्ब पडला नाही. कारण का आमचा जो एरिया आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो तो पूर्ण इंडियन एरिया आहे, इंडियन हॉस्टेलचा, आणि इंडियन मुलं राहतात. त्याच्यामुळे तिथे इंडियन तिरंगा राहिल्यामुळे रशिया आणि युक्रेनला माहित होतं की ही इंडियन आहे. आणि रशियाकडनं इंडियन्सना सेफ्टी होती. फक्त त्रास होता तो फक्त एवढाच होता की आम्हाला खाण्यापिण्याचं मिळेल की नाही, हा एवढाच त्रास. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा तुम्ही घाबरला? आणि अचानक झोप कंप्लीट नाही काय नाही, अचानक उठलो आणि बॉम्बचा आवाज आला.
जर त्याच्याने थोडं घाबरलो, पण कसं होतं माझ्याबरोबर बरीच मुलं होती, सगळीच घाबरलेली होती. कुठेतरी आम्ही एकमेकांना धैर्य देऊन पुढे पुढे दिवस काढले आणि एका पॉइंटला असं आलं की नाही आता निघायचं, तेव्हा मी निघालो. आम्हाला प्रदेशात शिकायचं असेल तर काय करावे लागते? प्रदेशात शिकणं असं मोठं काही नाही आहे ॲक्च्युली इंडियनसाठी. आपल्या इंडियनमध्ये एज्युकेशन खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिळू शकतं ॲडमिशन तिथे. आता मी तुम्हाला इंजिनिअरिंगचं सांगू शकतो किंवा मेडिसिन म्हणजे MBBS इथे ॲडमिशन कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुम्हाला इथे इंडियातली नीट UG नावाची एक्झाम ही तुम्हाला क्लिअर करावी लागते. ही एक्झाम क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला बाहेर ॲडमिशन मिळत नाही. आणि ही जर क्लिअर न करता तुम्ही बाहेर ॲडमिशन मिळवलाच जरी तरी तुम्ही परत येऊन आपल्या देशात प्रॅक्टिस करू शकत नाही डॉक्टर म्हणून. आणि आता ॲडमिशन घ्यायचं झालं तर आत्ता सध्या तरी एजन्सीज असतात किंवा MBBS साठी म्हणा एजन्सीज आहेत. त्या एजन्सीजना आपण अप्रोच करायचा, आपला रिझल्ट द्यायचा, आपले डॉक्युमेंट्स द्यायचे. मग त्याच्यावरनं तिकडनं कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार की नाही हे कॉलेज ठरवणार आणि त्याच्यावरनं आपल्याला इथे लेटर पाठवलं जातं. मग लेटर आल्यानंतर मग व्हिसा अप्लाय होतो आपला. व्हिसा अप्लाय झाल्यानंतर मग पुढे आपण इकडनं तिकीट काढून आपण त्या देशात जाऊन कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं की आपण या कॉलेजमध्ये आलो. तुम्हाला युक्रेनमध्ये कसं शिकवतात? युक्रेनमध्ये इंग्लिश त्यांचं इंग्लिश वीक असलं तरी इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. इंग्लिश पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यानंतर तिकडे युक्रेन या देशामध्ये ही पद्धत आहे की आपल्याकडे इंडियामध्ये 75% अटेंडन्स लागतो. युक्रेनमध्ये 100% अटेंडन्स लागतो. एकही लेक्चर चुकवलात तुम्ही किंवा क्लास चुकवलात, मोस्टली लेक्चर आणि क्लास ह्याच्यामध्ये फरक आहे. तिकडे लेक्चर हे असतं की 350 आता जर त्या वर्षाला मुलं आहेत तर 350 मुलं ऑनलाईन एका वेळेला टीचर बोलतायत ते ऐकणार. आणि क्लास हे ग्रुप वाईज असतात. क्लास म्हणजे प्रॅक्टिकल क्लास म्हणतो आपण ना, थोडक्यात तसं असतं. त्या क्लासला जर तुम्ही ॲबसेंट राहिलात तर आपल्याला त्या सब्जेक्टचा त्या दिवसाचा जो शिकवलेला भाग असेल तो स्वतः अभ्यास करून आपल्याला जवळजवळ 2 ते 3 दिवसात आपल्याला टेस्ट जाऊन द्यायला लागते. तर त्या परीक्षेत तुम्ही सेमिस्टरची एक्झाम असते जी म्हणजे सेमिस्टरला एक्झाम जी ती बसू शकत नाही हे ज्या गोष्टी क्लिअर केल्या गेल्या नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं तिथे अभ्यासाचं स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे आपला अभ्यास चांगला होतो. कुठेही म्हणजे असं नाही की दुर्लक्ष होतंय अभ्यासाकडे, असा विषय होत नाही. माझं तरी आहे की मी सर्जन होणार आहे. त्यामुळे मी परत इकडेच येणार आहे. मी सर्जन बरोबर प्रॅक्टिस पण करणार आहे. मी आपल्या गावासाठी पण विचार करून ठेवलेला आहे. आता तो किती अंमलात येतोय, किती माझ्याकडनं सेवा होते आता ते त्याच्यावर. दोघांनी उत्तर दिले. सो बेसिकली मला कार्डिओलॉजिस्ट बनायचं आहे आणि माझं एक ड्रीम आहे की म्हणजे माझ्या पेरेंट्सचं एक ड्रीम आहे की त्यांना लाईक फॉरेन कंट्रीमध्ये त्यांचं एक स्वतःचं घर किंवा फ्लॅट पाहिजे. सो माझं एक इंटेन्शन होतं की मी जर्मनीत मला PG करायची होती. सो मोस्टली मी जर्मनीत शिफ्ट व्हावी अशी माझी पण इच्छा आहे, माझ्या पेरेंट्सची पण इच्छा आहे. तुम्हाला परदेशात का शिकायचं आहे? परदेशात शिकायचं आहे आमचं पहिलं प्रायोरिटी होती. पहिला ऑप्शन आमचा होता इंडियन गव्हर्नमेंट कॉलेज. प्रत्येकाला तर तुम्ही कुठलंही MBBS अचीव्ह करणारा किंवा BDS अचीव्ह ज्याला करायचं आहे, त्याचं ध्येय आहे MBBS BDS किंवा पुढे, त्याला पहिली प्रायोरिटी ही इंडियन गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आता इंडियन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर हे 15,000 आहे वर्षाचं. बाकी सगळं तुमचं काय असेल ते सगळं फ्री आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी नीट UG मध्ये 16 ते 17 लाख स्टुडंट्स बसतात. त्याच्यापैकी फक्त 25 सीट्स ह्या गव्हर्नमेंट आहेत. 25,000 सीट्स गव्हर्नमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडे मार्क वरती खालती झाल्यामुळे लगेच आपलं नाव चुकू शकतं, त्या लिस्टमध्ये लागू शकत नाही किंवा लागेल असं ती भीती असल्यामुळे आणि आमचं गव्हर्नमेंटला लागणार नव्हतं. कारण आमचे थोडे मार्क्स गव्हर्नमेंट कट ऑफ थोडे मार्क्स कमी होते. मग आम्ही असं ठरवलं की आता ह्याच्यानंतरचा बेस्ट ऑप्शन कुठला आहे. मग आम्हाला युक्रेनचं नाव कळलं. युक्रेनमध्ये चांगलं कॉलेज, आता आम्ही युक्रेन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहोत. आम्ही दोघं पण शिकतोय. VN कराझिन नॅशनल मेडिकल कॉलेज हे युक्रेनमध्ये खार्किवमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकतोय. आम्हाला गव्हर्नमेंट मान्यता मिळते. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की बाहेर जावं.
हीच होती 3 आठवडे आमचे. त्यात 6 दिवस प्रवासाचा, त्यामध्ये 1.5 दिवस पाणी नाही पोटात, त्याच्यातले 21 तास उभ्याने प्रवास, पाय काळे निळे झाले होते, जेवायला काय नाही, घरी पोचू की नाही, आणि तो 19 तासाचा प्रवास, त्याच्यामध्ये जगतोय की नाही, घरी पोचतोय, बॉर्डर क्रॉस करतोय की नाही, हाच माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण. कारण का इथे काहीच आपल्यावरती नाही की आपण काय करतो त्याच्यावरती काय नाही. तर रशिया किंवा वॉरमध्ये काय होतं त्याच्यावरती, कधी बॉम्ब पडेल किंवा कुठली गोळी कोणाला लागेल हे काहीच अंदाज नव्हता आम्हाला. त्यामुळे हेच सर्वात कठीण परिस्थिती होती. आपल्या देशात शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून तुम्ही काय कराल? आपल्या देशामध्ये सध्या तरी आमच्या फील्डचं MBBSचं म्हणाल तर MBBSला वर्षानुवर्ष डेव्हलपमेंट होते. आपल्याकडे इक्विपमेंट चांगले येत आहेत, त्याच्यानंतर टीचर्स डेव्हलप होत आहेत, टीचर्सची मेथडिंग डेव्हलप होते आपल्या इंडियामध्ये. आणि बाकीच्या याच्यामध्ये म्हणाल तर मी म्हणेन की आपल्याकडे आता महाराष्ट्रातच मी स्पेसिफिकली सांगेन की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आत्ता 2-3 वर्ष, म्हणजे मी 2016 साली 11वी केली, 2016 साली मी 10वी कंप्लीट करून 2018ला मी माझी 12वीची परीक्षा दिली. 2018ला 12वीची परीक्षा दिली तेव्हा नीट हा कन्सेप्ट पहिल्यांदा आला महाराष्ट्रामध्ये 2016 साली. त्याच्यामुळे पहिले CET क्लिअर करायची, MS CET हे ध्येय होतं. त्याच्यामुळे त्या ध्येयाने गेलो होतो आणि अचानक नीट ही इंट्रोड्यूस झाल्यामुळे नीट केली. मी जेव्हा नीट दिली तेव्हा नीट कन्सेप्ट काय आहे ही नव्हती. त्याच्यानंतर मी पुढे 3 वर्ष नीट दिली. त्याच्यामध्ये मी कुठलंही कॉलेज नाही केलं, 3 वर्ष मी घरी बसून अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये आत्ता नीटचा जो पॅटर्न आहे हा खूप कठीण असून पण त्याच्यामध्ये लोक तरी सुद्धा फर्स्ट अटेम्प्टला काय काय जण क्लिअर करतात. कारण का आता लोकांना नीट ही काय आहे हे कळायला लागलंय. आणि महाराष्ट्रात सोडून बाकी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि हे सोडून जर म्हणालात ना तर बाकीचे आणि तेलंगणा किंवा साऊथ इंडियन स्टेट्स म्हणा, हे सोडून बाकीच्या सगळ्या स्टेट्समध्ये एक पॅटर्न आहे एक्झाम्सचा की MCQs वर जास्त बरोबर म्हणजे 4 ऑप्शन दिले जातात. ते MCQचा प्रकार आहे या MCQs वर पूर्ण असतं. आणि MCQs ना कधी कधी असं होतं नीटला की 4ही ऑप्शन एकच वाटतंय, 4ही ऑप्शन एकच. त्यामुळे आता CBSE पॅटर्न जो आहे 200 मार्काचे पेपर आणि त्यातले 100 मार्काचे MCQs किंवा 80 मार्काचे MCQs, हा जो कन्सेप्ट आहे तो हळूहळू महाराष्ट्रात पण यावा. कारण का त्याच्याने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आम्हाला इझी जातील. कारण का आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे आपलं SSC बोर्ड किंवा HSC बोर्ड म्हणा, ह्या HSC बोर्डचा अभ्यास करता करता आम्हाला CBSEचा बोर्डचा अभ्यास करायला लागेल. कारण का नीट ही एक्झाम ही CBSEच्या पॅटर्नवर चालते. तेवढाच फरक आहे की MCQ इंट्रोड्यूस करा लहान मुलांना, पण त्यांना सवय होऊ देत की काय MCQs काय असतात, MCQsला कसं टॅकल करायचं किंवा कसं समजून घ्यायचं. कधी कधी नीट ही परीक्षा अशी आहे की 180 क्वेश्चन्स आम्हाला सोडवायला लागतात 3 तासामध्ये. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनला हा फक्त 30 मिनिटं वाचायला आणि 20 सेकंद वाचायला आणि 30 सेकंद सॉल्व्ह करायला आणि 10 सेकंद कलर करायला तो सर. ही अशी ती टेक्निक असते. पण ती टेक्निक आम्हाला 20 सेकंदात तो क्वेश्चन कळेल की नाही कळेल ह्याच्यावर असतं. कारण का आपल्याला डायरेक्ट 11वी-12वी MCQs इंट्रोड्यूस होतात. त्याच्यामुळे आता हळूहळू डेव्हलपमेंट होते असं मला वाटतंय. कारण यावर्षी 9वी-10वी वाल्यांना MCQs इंट्रोड्यूस केल्या गेल्या 10 MCQs प्रत्येक पेपर मागे. त्यामुळे मी असं म्हणेन की अजून वाढून ह्या 50-60 एका पेपरमध्ये आल्या पाहिजेत हे माझं म्हणणं आहे. कारण का मी नीट ही एक्झाम 3 वर्ष दिली. त्यामुळे माझा अनुभव असा आहे की MCQs वर जास्त भर दिला पाहिजे आता. प्रत्येक फील्डला आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येते. आता BSc ॲग्रिकल्चरला पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, हळूहळू BScला पण येईल. त्याच्यामुळे हळूहळू कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नेचर वाढून त्या पुढे MCQs वाढवणं हेच माझं म्हणणं आहे. त्यात अजून बाकी काय चेंज नाही. जेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू होते तेव्हा युक्रेनमधील परिस्थिती कशी होती? युक्रेनमध्ये परिस्थिती हीच होती की मुलं सगळी घाबरलेली होती. घरातनं आई वडील रडतायत, आई वडिलांची काय सांगायचं परिस्थिती हे प्रश्न. आणि आईशी खोटं बोलावं लागायचं का तिला काय टेन्शन नको आणि वडिलांना सांगायचं की नको सांगू मग आईला. आणि त्याच्यानंतर तिथले लोक, आम्हाला एक फायदा झाला की आम्हाला आमचे मेस जेवण प्रोव्हाइड करत होतं. ते बाहेरून सामान गोळा करून आम्हाला जेवण देत होते दिवसातले 2दा. त्याच्यामुळे आम्हाला तेवढा त्रास नाही झाला. पण पाणी गोळा करायला आम्हाला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चालायला लागायचं.
तर 1-1.5 किलोमीटर बाहेर जाऊन आम्हाला पाणी घेण्यात पण असं व्हायचं की बाबा काय बॉम्ब पडला किंवा गोळी कुठनं आली तर काय. त्यामुळे आणि एकदा असं झालं, पण मजेची गोष्ट आहे, आम्ही पाणी भरून आणत होतो, प्रत्येकाच्या हातात 2-2, 5-5 लिटरचे कॅन होते. येत होतो आणि बिल्डिंगवरनं बर्फ खाली पडला आणि बिल्डिंगवरनं बर्फ खाली पडल्यामुळे आवाज आला आणि प्रत्येक माझ्या साईडला जे होते सगळे गुडघे टेकून खाली झोपायला तयार झाले होते की बॉम्ब पडलाय साईडला आलं होतं. त्यामुळे नंतर लक्षात आलं की नाही बर्फ आहे म्हणून. ती एक मजेशीर गोष्ट होती, पण त्यामध्ये भीती प्रचंड होती. तेच होतं की कुठल्या क्षणी काय होईल ह्याचा अंदाज काहीच नव्हता. थोडं काय 1 आठवडाभर दिवस काढले, त्याच्यानंतर प्रवासामध्ये जगू की नाही जगू हाच प्रश्न होता. तर ते पुढे ढकलत भारतात पोहोचलो. युक्रेनमध्ये आम्ही तसं युक्रेन इज वन ऑफ सेकंड लार्जेस्ट युरोपियन कंट्री होती. युक्रेनमध्ये लवीव ही वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटी असं म्हटलं जातं तिला, आणि त्यांनी ती लवीव एवढी त्यांनी डिस्ट्रॉय केली होती, म्हणजे इतके सुंदर सुंदर मॉन्युमेंट्स त्याने डायरेक्ट बॉम्बने त्यांना उडवले. त्यामुळे आणि जिथे आम्ही राहिलो खार्किवमध्ये, आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी महाशिवरात्री होती आणि तो दिवस खरंच आमच्यासाठी खूप मेमोरेबल. झेलेन्स्कीने पण सांगितलं की आय एम नॉट इंटरेस्टेड इन नाटो, सो मोस्टली वॉर आता थांबेल. देवरूखातील मुलांनी शिकावे व पुढे जावे यासाठी तुम्ही काय कराल? माझ्याकडनं मी आत्तापर्यंत MBBS ला मला 4 जणांचे फोन आले होते मागच्या वर्षी. मग त्या MBBS साठी मी गायडन्स करू शकतो, कारण बाकीच्या फील्डमध्ये मला कदाचित एवढं नॉलेज नसेल किंवा नाहीच आहे म्हणेन मी. MBBS मध्ये मी स्वतः MBBS साठी 4 वर्ष स्ट्रगल केलंय, 11वी 12वी आणि पुढचे 2 वर्ष रिपीट किंवा 3 वर्ष रिपीट. त्याच्यामध्ये माझं नॉलेज भरपूर आहे. मी किंवा तुम्हाला कोणालाही लिटरली मी आता गाईड करू शकतो की तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला MBBS मध्ये घुसण्यासाठी काय करावं लागेल किंवा कशा प्रकारचा अभ्यास करावा लागेल हे मी करू शकतो आता. त्याच्यामुळे जर कोणा तुम्हाला ओळखीचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याला एवढी माहिती नाहीये, तर माझा नंबर कधीही घेऊ शकता. मी त्याला कधीही त्या गोष्टीबद्दल गायडन्स करू शकतो किंवा मी किंवा साक्षी दोघं पण करू शकतो. आता गव्हर्नमेंट इथे इंडियात MBBS कसं आणि काय ऍडमिशन होतं कसं होतं ह्याचा भरपूरसा अभ्यास झाल्यामुळे आम्ही कोणालाही गाईड करू शकतो. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कोणी ओळखीचे असतील किंवा MBBS ज्याला करायचं आहे किंवा त्याला कळत नाही की कसं अचीव्ह करायचं, तर मी त्याला गाईड करू शकतो. आणि मी कधीही फोन उचलला नाही तरी मला मेसेज टाकून ठेवला तरी मी त्या मेसेजचा बिझी असेल तर मी थोड्या वेळानंतर रिप्लाय करीन, पण नक्की करीन किंवा कॉन्टॅक्ट पण नक्की करेन. MBBS करण्यासाठी काय करावे लागेल? MBBS क्लिअर करण्यासाठी तुला PCB हा सब्जेक्ट 11वी 12वीला घ्यायला लागतो. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो. फिजिक्स केमिस्ट्री बायो ह्या परीक्षा हे सब्जेक्ट जे आहेत त्याचा अभ्यास करून तुम्हाला नीट UG अंडर ग्रॅज्युएट म्हटलं जातं. नीट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UG ती एक्झाम तुम्हाला काही करून क्लिअर करायला लागते. त्याचा बेसिक क्रायटेरिया असतो क्लिअर करायचा. त्याच्यानंतर तुम्ही त्या क्रायटेरिया तुमचा जो आता ह्या वर्षी होता 136 मार्क 720 पैकी, ते करून मग तुम्ही फक्त करून तुम्ही एलिजिबल होतात की तुम्ही फॉर्म भरू शकता MBBS साठी. किंवा युरोपमध्ये कुठेही, युरोप खंडात कुठेही आम्ही प्रॅक्टिस करू शकतो त्या कॉलेजमधून. आणि प्लस इंडियामध्ये इंडिया MC आहे म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, ह्याचं मान्यता असल्यामुळे तिथे आम्हाला जाणं खूप बेस्ट वाटलं. त्याच्यामुळे आम्ही गव्हर्नमेंटला आमचं न लागल्यामुळे आम्ही त्या साईडला गेलो. युद्ध सुरू झाल्यानंतर तुम्हाला मृत्यूची भीती नाही वाटली? मृत्यूची भीती ज्या दिवशी आम्ही 4:45ला 24 फेब्रुवारी जेव्हा सकाळी मी 4:45ला उठलो पहिल्या बॉम्बस्फोटने, नंतर दुसरा बॉम्बस्फोट होता हा तीव्र होता, म्हणजे खूप जास्त होता की माझा बेड एका याच्यावरनं असा झाला होता पूर्ण, आणि तो 21 किलोमीटर लांब होता, तरी सुद्धा हे झालं होतं. रोज अशीच भीती होती की कधी हॉस्टेलवरती पडेल, आणि आमचे बंकर असे होते की एकदा का वरचं इमारत कोसळली की आम्हाला बाहेर पडता येणार नाही असे होते. त्याच्यामुळे एकतर बॉम्ब पडेल किंवा नाही पडेल हेच 2च आमच्याकडे ऑप्शन होते. त्यामुळे लकीली आमच्या ते कुठे बॉम्ब पडला नाही, कारण का आमचा जो एरिया आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो तो पूर्ण इंडियन एरिया आहे, इंडियन हॉस्टेलचा, आणि इंडियन मुलं राहतात. त्याच्यामुळे तिथे इंडियन तिरंगा राहिल्यामुळे रशिया आणि युक्रेनला माहित होतं की ही इंडियन आहे, आणि रशियाकडनं इंडियन्सना सेफ्टी होती. फक्त त्रास होता तो फक्त एवढाच होता की आम्हाला खाण्यापिण्याचं मिळेल की नाही, हा एवढाच त्रास. आता
मेडिकलमध्ये म्हणाल तर पॅरामेडिकल ही फील्ड्स वाढलेल्या आहेत. आता माझ्या 2 फ्रेंड्स आहेत जे मी रिपीट केल्यामुळे माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांचे बेसिक डिग्री ही झालेली आहे. त्याच्यामुळे काही काही लोक आता माझे 2 फ्रेंड्स आहेत निर्मिती कांबळे आणि स्नेहा सालेकर. आता त्यांचं उदाहरण मी हे देतो कारण का त्यांचं आत्ताच मी 15 दिवसापूर्वी बघितलं की त्या पॅरामेडिकलमध्ये जाऊन त्यांनी आत्ता एक गायनाकोलॉजिस्टला 2 सिझेरियन सर्जरीज होत्या त्याच्यामध्ये हेल्प केली. आणि त्याच्यानंतर मला त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता की अद्वैत आम्ही हे केलं आज, आणि त्यांचा आनंद खूप वेगळा होता. त्यामुळे डॉक्टर हे एक प्राईम लोक आहे, पण आता डॉक्टर्समध्ये पण खूप साऱ्या फील्ड्स आहेत. डॉक्टरमध्ये आत्ता सध्या तरी 151 फील्ड्स आहेत. 151 फील्ड्स असल्यामुळे अजून वाढत आहेत. पॅरामेडिकल खूप वास्ट जात आहे. पॅरामेडिकलला डिमांड्स यायला लागल्यात आता, किंवा म्हणाल BAMS आयुर्वेदिक. आता हे झालं की खूप लोक आता आयुर्वेदिक प्रेफर करायला लागलेत किंवा होमिओपॅथिक प्रेफर करायला लागलेत ॲलोपॅथीच्या. कारण का हळूहळू जे ड्रग्स आहेत आपले, जे ड्रग्स म्हणाल म्हणजे जे मेडिसिन आहे ते हळूहळू ॲलोपॅथीचे स्ट्रॉंग होत चालले आहेत. काय काय साईड इफेक्ट्समुळे काय काय लोकांचे आधीच क्रॉनिक डिसीज असल्यामुळे त्यांना ॲलोपॅथी घेता येत नाहीत. त्याच्यामुळे आयुर्वेदिक होमिओपॅथिककडे वळतात ते ट्रीटमेंटसाठी, आणि त्याचा त्यांना इफेक्ट आहे. असं नाही की फक्त MBBS ही प्राईम आहे, BAMS BHMS पण प्राईम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण करण्यासाठी खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर बाकीचे फील्ड्स सुद्धा खूप सुंदर आहेत. मी मुंबईत असल्यानंतर मला काही फील्ड्स काहीच माहीत नव्हत्या, ज्या मी तिकडे गेल्यानंतर मला खूप असं म्हणजे ओपन झालो. मी फील्ड्स बघते. त्याच्यामुळे जे काही कराल ते एन्जॉय करून करा. तुमच्या आवड असलेल्यामध्ये चूज करा. आवड नसेल तर कदाचित तुम्ही ते चूज करून कदाचित तुम्ही खुश नाही राहू शकणार, किंवा म्हणा की खुश नसताना तुम्ही त्या फील्डमध्ये तुमचा काहीतरी इनपुट एवढा स्ट्रॉंग असू शकत नाही. आणि असा प्रयत्न करा की तुम्ही जे कुठली फील्ड चूज करा त्याच्यामध्ये तुमचा इम्पॅक्ट एक थोड्याशा सर्कल पुरती का होईना पण तो चांगला आणि स्ट्रॉंग असावा हेच म्हणतो. आजचा उपक्रम कसा वाटला? आणि न्यूजरूम हे आज खरं तर तुमच्या उपस्थितीत उद्घाटन झालं त्याचं, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे आणि या मुलांना तुम्ही फ्युचरसाठी शुभेच्छा द्या. एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. कसं आहे, आमच्या मनात पण खूप गोष्टी आहेत त्या बोलून आम्ही 3 दिवसापासून बोलतो. त्याच्यामुळे आमच्या मनाचं जे मनात साठवून होतं ते सुद्धा बाहेर पडतंय, आणि आम्हाला हे सगळ्या मुलांना गायडन्स करायला मिळतंय. आणि मला गायडन्स, कारण का मी जेव्हा MBBS मध्ये घुसलो तेव्हा मला गायडन्स करणारे असे जास्त कोण लोक नव्हते, कारण का नीट ही नवीन कन्सेप्ट होती. त्याच्यामुळे खूप लोक माझ्या जे ओळखीतली होती, खूप लोकांना कमी नॉलेज होतं. मग हळूहळू आम्ही मित्र एकत्र गोळा करून मग जे विचारायचे ते मग आम्ही आनंदाने सांगायचो की हे आहे, तू टेन्शन नको घेऊस, आम्ही तुला हेल्प करू किंवा तुला गायडन्स करू. तर तेच आता या बाबतीत झालं की आता आम्हाला नॉलेज असल्यामुळे आम्ही या लोकांना देऊ. कदाचित आम्हाला या रूममध्ये नेक्स्ट काही वर्षानंतर हे लोक इंटरव्ह्यूज देतात दिसतील की आम्ही MBBS मध्ये गेलो दादा, की हां तो एक आनंद वेगळा आहे. आपल्या गावात डॉक्टर्सची गरजच आहे प्रत्येकाला. आणि हा उपक्रम न्यूजरूम खूप सुंदर आहे. कारण का आम्ही तिकडे जाऊन न्यूज वाचायचं विसरलो होतो स्टडीमध्ये. अचानक फक्त वॉर चालू झाल्यानंतर न्यूज वाचायला लागलो. पण न्यूज माहिती असणं, सराउंडिंगमध्ये काय होतं याचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या उपक्रमामुळे तुम्हाला सगळ्यांनाच कळून येईल, आणि वॉर काय आहे आमच्यातर्फे कळलंच आहे. एज्युकेशन तुमचं माहिती मिळेल. अजून चांगले लोक याच्यामध्ये येऊन तुम्हाला आमच्यापेक्षा आम्ही एक्सपिरियन्स काहीच नाही आहोत, आमच्यापेक्षा एक्सपिरियन्स तुम्हाला येऊन मुलं माणसं कोणतरी चांगली तुम्हाला माहिती देऊन जातील आणि चांगले मोठे व्हायच म्हणून. फर्स्टली मी थँक एव्हरीवन की आम्हा दोघांना तुम्ही इथे बोलवलं. आमचं एवढं सुंदर वेलकम, म्हणजे मी आलेलं दादा आणि आम्ही हेच म्हटलं की किती युनिक वेलकम होतं, की आम्ही कधीच असं वेलकम बघितलेलं नव्हतं. खूप छान वेलकम होतं हे. आणि हे न्यूज रूम जी आहे ही खरंच गरजेची आहे आत्ताच्या जनरेशनसाठी, की तुमच्या सराउंडिंग मध्ये तुमच्या आजूबाजूला काय होतं हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे, सो दॅट की तुम्ही कधी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा तुम्हाला काही माहिती आहे का, सो यू शुड नॉट बी लाईक सायलेंट. तुम्ही बोलायला पाहिजे ओके आम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज आहे. आणि तुम्ही एवढ्या लहान वयात तुम्ही एवढं सगळं म्हणजे छान एडिटिंग, कम्प्युटर, लाईक टेक्स्टिंग अँड ऑल खूप छान करताय.
सो आय थँक एव्हरीवन. आम्हाला इथे दोघांना बोलवलं, एवढी छान अपॉर्च्युनिटी दिली, तुम्हाला गाईड करायला थोडंसं गायडन्स दिला आम्ही. या थँक्यू एव्हरीवन अँड ऑल द बेस्ट. त्याला मान देऊन तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, कारण सकाळपासून किंबहुना सततच कोण नाही कोण येतोय तुमच्याकडे हे माहीत होतं, पण तरीही आम्ही सांगितलं तुम्ही हे निमंत्रण स्वीकारून आलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं तुमचे भरपूर आभार मानते. खूप छान मुलांशी तुम्ही संवाद साधला, खूप बरं वाटलं.